वर्धा जिल्ह्यामधील सगळे गटविकास अधिकारी यांचं सामूहिक रजा आणि काम बंद आंदोलन सुरू आहे। आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे। गटविकास अधिकाऱ्यांचं आंदोलन राज्यव्यापी होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे वर्ध्याच्या आर्वी येथील गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बीडीओकडून सामूहिक रजा आंदोलन सुरू आहे। सामूहिक रजा आंदोलनामुळे प्रशासकीय व्यवस्था विस्कळीत झाली आहे। आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांची अटक ही नियमबाह्य झाल्याचा दावा केला जातोय। आर्वी येथील गटविकास अधिकाऱ्यांवर जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातल्या बीडीओंनी काम बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं बीडीओंनी आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। आज अमरावती जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि नेमकंच या काम बंद आंदोलनामध्ये सर्व जिल्ह्यातले गटविकास अधिकारी देखील सहभागी झालेले आहेत। काय मागण्या आहेत आणि काय या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे या संदर्भात आपण स्वतः बीडीओंशी संवाद साधणार आहोत। सर, काय निवेदन आहे आणि काय मागणी करणार आहात? दिनांक 2 डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना तिथल्या कथित मनरेगा अपहार प्रकरणी चौकशीसाठी तिथल्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कोणत्याही प्रकारे पूर्व सूचना न देता किंवा अटकपूर्व जामिनाची कोणती संधी न देता ज्या प्रकरणावर प्रशासकीय कारवाई अगोदरपासून चाललेली आहे, ज्याच्यामध्ये संबंधित गटविकास अधिकारी स्वतः फिर्यादी आहेत, त्या प्रकरणात त्यांना अतिशय अपमानास्पद पद्धतीने अटक केली। याबद्दल राज्यभरातल्या महाराष्ट्र विकास सेवा संघटनेमध्ये अतिशय संतापाचं आणि भीतीचं वातावरण याच्यामध्ये आलेलं आहे की आमची फक्त डीएससी वापरली जाते किंवा आमच्या अंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी काहीतरी अपहार करतात। याच्यामुळे थेट राजपत्रित अधिकाऱ्याला गटविकास अधिकाऱ्याला अपमानास्पद पद्धतीने दोषी मानून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी सुद्धा न देता अटक करणे, या गोष्टीचा निषेध करणे आणि महाराष्ट्र राज्य विकास सेवा राजपत्रित संघटना यांच्या माध्यमातून आपल्या काम बंद आंदोलनाची पुढील दिशा ही कळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सन्मान्य विभागीय आयुक्त महोदयांना येथे निवेदन देण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत। अनेकदा अशा घटना घडत असतात, अनेकदा अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते किंवा इतरही प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जाते। आता पुढे शासनाला काही कळवणार आहात? नाही, सध्या तर आम्ही आता 4 आणि 5 डिसेंबर 2 दिवस आता आम्ही काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे। तर त्यासाठी आम्ही सर्व सामूहिक रजेवर आहोत, सर्व गटविकास अधिकारी, आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी सुद्धा याच्यात सामील आहेत। विभागीय आयुक्त स्तरावरील सुद्धा अधिकारी महाराष्ट्र विकास सेवा संघटनेचे ते पण याच्यामध्ये सामील झालेले आहेत। आमचे जे मागण्या आहेत त्याचे निवेदन पण आम्ही माननीय आयुक्त महोदयांना दिलेलं आहे। तर त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट पर्यंत आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पोहोचतील आणि याच्यात काहीतरी ठोस कारवाई होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आपण जर पाहिलं तर काही महिला अधिकारी देखील या सामूहिक रजा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अशा पद्धतीने जिल्ह्यातले सर्व बीडीओ जे आहेत ते या काम बंद आंदोलनामध्ये आहेत आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी देखील शासनानं कठोरातल्या कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत। यासाठी आम्ही शासनाला सविस्तर कळवणार आहोत अशी प्रतिक्रिया देखील बीडीओकडून येत आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।